नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? 90% लोकांना माहितीच नाही आहे की याचं खरं कारण काय आहे. आजच्या व्हिडिओत आपण याचं खरं कारण जाणून घेणार आहोत. यंदा 8 सप्टेंबरपासून महालयारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत, जिला आपण सर्वपित्री अमावस्या म्हणतो, हा काळ पितृपक्ष म्हटला जातो. पितरांच्या श्राद्धासाठी याच दिवसाची निवड का झाली, हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर जाणून घ्या उत्तर. गणेशोत्सवाची धामधूम झाली की घरातून बाप्पा निघून गेल्याचं दुःख मनाला सलत राहतं. त्यातच जोडून येणारा पितृपक्षाचा काळ, श्राद्धविधी हे विषय मनावर मळभ आणतात. या सणवारांची अशी योजना करण्यामागे काय कारण असावे ते बघा. आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत. म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्याची आखणी आहे. अगदी सणवार उत्सव देखील निसर्गाशी संबंधित वातावरणाशी निगडीत आखलेले आहेत. इतके सुंदर आखीव रेखीव कालनिर्णय जगाच्या पाठीवर कुठेच दिसणार नाही. ही आहे आपली हिंदू संस्कृती आणि संस्कार. आता बघा ना, श्रावण उपवास तापासाचा भजन पूजनाचा गेला, त्या मागोमाग आपले गणराज आले काय आणि गेले काय. आणि आता श्रद्धा पूर्ण होते न होते तोच केवळ एका कानाच्या फरकाने श्राद्ध सुरू झाले. पण हे 15 दिवस श्राद्धासाठी राखीव का ठेवले असावेत, या मागचं शास्त्रीय कारण जाणून घेऊया. पितृपक्ष, अपरक पक्ष, पितृपंधरवडा, भाद्रपद वद्य पक्ष व महालय असे शब्द आपण वापरतो. महालयाकरिता भाद्रपद पक्षच का निवडला? याचे कारण फार पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपदाखेर वर्ष समाप्त होत असे. वर्षाच्या शेवटी सर्व पितरांच्या तृप्तीकरता एक महालय श्राद्ध करण्याची चाल उत्पन्न झाली. हे कृत्य विशेषतः कृतज्ञता बुद्धीने केले जाते. स्वर्गात 6 महिन्यांचा दिवस व 6 महिन्यांची रात्र असा काळ असतो. त्यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायण असं म्हणतो. भाद्रपद महिन्यात आपण महालय श्राद्ध करतो ती दक्षिणायनात करतो. दक्षिणायन म्हणजे स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस. स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून पितृलोक दक्षिणेकडे आहे. त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो. पितरांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले तर दक्षिणायनात केले जाते. म्हणून आत्ताच्या सणवारानुसार गणपती आणि नवरात्र या दरम्यान पितृपक्षाचा काळ राखीव ठेवला जातो. ज्याप्रमाणे सुखदुःखाचा फेरा सुरू असतो त्याप्रमाणे सणवार उत्सव यामुळे निसर्गात, समाजात, मानवात चैतन्याची लाट पुन्हा पुन्हा उसळत राहावे, यासाठी धर्मशास्त्राने केलेली ही सुंदर आखणी आहे. श्राद्ध काळ झाला की मनावर आलेलं मळभर दूर होऊन नवरात्रीची घटस्थापना होते. गरबा रंगतो, दसरा साजरा होतो आणि दिवाळीची तयारी सुरू होते. अशा या आनंदात आपल्या पितरांचे स्मरण राहावे यासाठी हा पितृपक्षाचा काळ आहे. तोही आपण सेवाभावी वृत्तीनेच पार पाडला पाहिजे. तसेच मित्रांनो, तिथीनुसार पितरांचे श्राद्ध जर केलं तर आपल्याला काय लाभ मिळतात आणि काय नाही, आणि जर तिथीच माहीत नसेल तर काय करावे तेही आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मनुष्य मात्रावर देव, ऋषी, पितृ यांच्या अशा 3 ऋणी असतात. यापैकी श्राद्ध करून आपण पितृऋण फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आपल्याला आयुरारोग्याच्या आणि सुखसौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणातून अल्पशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्न नाही केला तर आपला जन्माला येऊन व्यर्थ जीवन जगलो असा अर्थ होतो. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो असं नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मुख्य तिथीला सर्वात सहज प्राप्त होणाऱ्या जल, तीळ, तांदूळ, कुश आणि फुले यांनी श्राद्ध करता येते. एवढं केल्याने आपल्यावरचा पितृऋणभार हलका होतो. यासाठी अनादी कालापासून चालत आलेला हा श्राद्धविधी आहे. श्राद्ध केल्याने कोणत्याही फलप्राप्ती होते याविषयी स्मृती चंद्रिकेत एक श्लोक आहे.
आयुपुत्रान यशः स्वर्ग कीर्ती पुष्टी बलश्रिया पशून सौख्य धनधान्य प्राप्युयात पितृपूजनात. आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशु, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने म्हणजे श्राद्ध केल्याने प्राप्त होतात. म्हणजेच पितरांच्या संतुष्टतेने श्राद्धकर्त्यास विकास होतो. त्यातही श्राद्धविधीचे तिथीनुसार मिळणारे फळ धर्मशास्त्रात दिले आहे ते सांगते. प्रतिपदा. उत्तम पुत्र, पशु, वैराग्य वगैरेंची प्राप्ती. द्वितीया कन्या संपत्ती. तृतीया अश्वप्राप्ती. आजच्या काळात यशाची घोडदौड असा अर्थ घेता येईल. चतुर्थी पशुधन, खाजगी वाहन, सुबत्ता. पंचमी मुलांचे यश. षष्ठी तेजस्वी संतान. सप्तमी शेती जमिनीची प्राप्ती, लाभ. अष्टमी व्यापारात लाभ. नवमी नोकरी उद्योगात भरभराट. दशमी सुबत्ता, वैभव. एकादशी ऐहिक सुखाचा लाभ. द्वादशी सुवर्ण लाभ. त्रयोदशी पदप्रतिष्ठा. चतुर्दशी सर्वसामान्य समाधानी जीवन. आणि अमावस्या सर्व इच्छांची पूर्ती. चतुर्दशी तिथी वगळता दशमीपासूनच्या तिथी श्राद्धकर्मास प्रशस्त मानल्या आहेत. या सर्व तिथी वद्य पक्षातील असून पक्ष पंधरवाड्यात विशेष फळ देणाऱ्या आहेत. काही लाभांची यादी वाचली की लक्षात येईल, एकूणच श्राद्ध ही संकल्पना केवळ पितरांना सद्गती देणार नाही तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारी आहे. ज्यांना पितरांची तिथी माहीत नाही व लक्षात नाही त्यांनी सर्व पितरी अमावस्येला श्राद्धविधी करावेत असं शास्त्र सांगते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.